फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार. असं जो अभंग आहे या अभंगाची प्रचिती आपल्याला या मुंबई गोवा हायवेवर येते आणि ती म्हणजे अन्वी पॉटेरीच्या या ठिकाणी आज आपण आहोत. हे ठिकाण आहे मातीची भांडी ज्या ठिकाणी बनतात आणि देश विदेशात जी मातीची भांडी सप्लाय होतात, ज्या ठिकाणी मातीच्या भांड्यांवर संस्कार केला जातो, मातीच्या भांडी कशी बनवायची याचं प्रशिक्षण दिलं जातं, असं माणगाव तालुक्यातलं हे ठिकाण आहे. आणि मातीला आकार देणारे हात या माणगाव तालुक्यातून निश्चितपणे तयार व्हावेत. त्याच पद्धतीने देशविदेशातून सुद्धा या ठिकाणी सर्व जे काही कलाकार आहेत ते यावेत आणि अशा पद्धतीने एक उत्कृष्ट कुंभार या ठिकाणी तयार व्हावेत, यासाठी या ठिकाणाला आपण सर्वांनी आवर्जून भेट द्या. चला तर. नमस्कार, माझं नाव संदीप मणसेकर. मी लहानपणापासून मातीकामामध्ये मला आवड होती. घरातनं मला त्याच्यासाठी प्रोत्साहन मिळालं आणि वयाच्या 10व्या वर्षी मी सिरामिक स्टुडिओमध्ये जाऊन काम करायला सुरुवात केली. ते काही विशेष असं ट्रेनिंग्स ॲट सॉर्ट ऑफ नव्हतं. मला आवड होती आणि त्यांनी लक्ष्मणराव आजगावकर म्हणून कलानगरमध्ये जे कलाकार होते, त्यांच्या स्टुडिओमध्ये मला काम करायला मिळालं. तिथनं सुरुवात झाली. मी जवळपास 5-6 वर्ष त्यांच्या स्टुडिओमध्ये काम केल्यानंतर मग फायनली 12वी झाल्यानंतर जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये फॉर्मल ट्रेनिंग घ्यायचं ठरवलं आणि जेतनं मी सिरामिक्सचा डिप्लोमा पूर्ण केला. तो पूर्ण केल्यानंतर खानापूरला KVICचं एक सेंटर आहे, तिथनं व्हीलवरती जे काम करतात, चाकावरती, त्याची प्रोफिशियन्सी घेतली आणि बँगलोरला त्याचे ग्लेझेस कसे तयार होतात, सिरामिक्समध्ये जे वापरतात ते, त्याचं ट्रेनिंग घेतलं आणि 1991मध्ये मी सिरामिक्स ॲज अ प्रोफेशन सुरू केलं. 1991 टू 1999 मुंबईमध्ये मी स्टुडिओ सुरू करून तिथे काम केलं. तेव्हा लक्षात आलं की स्टुडिओची फॅसिलिटी फार कमी लोकांना अवेलेबल आहे किंवा यातलं ट्रेनिंग जास्त कुठे अवेलेबल नाही की ज्याच्यामध्ये ग्लेझिंग किंवा पुढचं जे काय ॲडव्हान्स गरज असते टेक्नॉलॉजीची ती शिकवली जात नाही. इवन मलासुद्धा नंतर आणखीन 2 ठिकाणी जाऊन पुढचं ट्रेनिंग मिळालं. तर ते इकडे लोकली सगळ्यांना उपलब्ध व्हायला पाहिजे या उद्देशातनं मी माझं जे गोरेगावला युनिट होतं तिथेसुद्धा शिकवण्याची सुरुवात केली आणि विविध प्रकारचे कोर्सेस मी सुरू केले. त्यातनं लक्षात आलं की मोठ्या प्रमाणात जर शिकवायचं असेल तर जागा मोठी लागेल. व्यवस्थित सगळ्या पद्धतीचं फायरिंग्स किंवा प्रोडक्शन आणि टीचिंग एकत्र करायचं असेल तर मोठी जागा लागेल. म्हणून मी जागा शोधत असताना जेव्हा इंदापूरला मी आकार पॉट आर्टसाठी मशिनरी बनवायला आलो, त्यांची फर्नेस बनवण्यासाठी आलो, तेव्हा लक्षात आलं त्या राजेशनी मला मदत केली आणि मग मी इथे विघोलीला जमीन घेतली. 2012मध्ये आम्ही जमीन घेतली. 2013मध्ये इथे स्टुडिओ सेटअप केला आणि इथे तेव्हापासून आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्सेस रन करतो आहोत. ऑल ओव्हर इंडियातनं इथे मुलं शिकायला येतात. फॉरेनमधनं आम्ही काही आर्टिस्टना इथे मुलांना शिकवण्यासाठी बोलवतो. शिवाय इथे प्रोडक्शनचं युनिटसुद्धा आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या फर्नेसेस आमच्याकडे आहेत. सो भारतामधला हा एकमेव असा स्टुडिओ आहे की जिथे एका छताखाली तुम्हाला सर्व फॅसिलिटी सिरामिकसाठी लागणारी मिळू शकते. रॉ मटेरियलपासून ते इक्विपमेंटपर्यंत किंवा कोणताही बॅकअप तुम्हाला सिरामिक्स करण्यासाठी हवा असेल, तरी इथे मिळू शकतो. सगळ्या डिझाईन स्कूलची मुलं विविध पद्धतीचं इंटर्नशिपचं काम करण्यासाठी इथे येतात. त्यांना नवीन काही डेव्हलपमेंट करायची असेल तरी ते इथे येतात. शिवाय ज्यांना कोणाला सिरामिक्समध्ये इंटरेस्ट आहे, त्यांना आम्ही इथे व्यवस्थित शिक्षण देतो किंवा त्यांना जी काय माहिती हवी असेल, ती आमच्या परीने पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. ही जर्नी अशीच आता पुढे सुरू राहील. आता निरनिराळे नवीन कोर्सेस सुरू करणं किंवा नवीन डेव्हलपमेंट करणं हा प्रवास चालू आहे आणि तो असा चालू राहील. 2012मध्ये जेव्हा मी इथे जमीन खरेदी केली तेव्हा लोकल सपोर्ट कसा मिळेल, काय मिळेल याचा थोडाफार अंदाज होता. आकार पॉट आर्टमुळे कोणत्या पद्धतीचं काम इथे येणार आहे ह्याचा लोकांना अंदाज होता. विघोलीतली काही मुलं ऑलरेडी आकारमध्ये काम करत होती. त्यामुळे ह्या गावातनं मला फार चांगला सपोर्ट मिळाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या गावातली जी शांतता आहे की माझ्या कामामध्ये त्यांनी कधी अडथळा आणला नाही किंवा इथे भारतातल्या विविध भागातनं किंवा इव्हन फॉरेनची मुलं पण येऊन राहतात. तरी त्यांचं जे सहकार्य आम्हाला मिळालं ते फार मोलाचं आहे. आजपर्यंत इथे लॉक अँड की काही नसतानासुद्धा एक खिळासुद्धा इकडनं कोणी नेलेलं नाही. ही सगळ्यात मोठी जमेची बाजू. माझ्या ज्या काही गोष्टी इतर महत्त्वाच्या आहेत त्या पद्धतीने त्याच्यात मला त्यांचा फार मोठा सहभाग आहे. गावातलीच मुलं माझ्याकडे येऊन काम करतात. सो ही जी एक ऑनेस्टी आणि फार चांगली चांगली क्वालिटी किंवा एक चांगला गुण आहे, त्याचा आम्हाला आमच्या प्रवासामध्ये फार महत्त्वाचं योगदान
झालेलं आहे. येणाऱ्या मुलांचं स्वागत करतात गावातले लोकं. त्यांना गावात ते एंटरटेन करतात. त्यांच्याशी इंटरॅक्शन चांगली असते. इव्हन IITमधनं काही स्टुडंट्स येतात, काही फॅकल्टीज येतात. त्यांचे फार चांगले संबंध गावातल्या लोकांशी निर्माण झालेले आहेत. तर इथल्या काम करतानाच्या प्रवासातला किंवा यशामागे ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा फार महत्त्वाचा, मोलाचा वाटा आहे. कुंभारकामाच्या व्यवसायासाठी लागणारी जी माती असते, त्याच्यामध्ये बरेच प्रकार असतात. जसं चायना क्ले, फायर क्ले, बॉल क्ले, बेंटोनाइट, फेल्स्पार, सिलिका ही भारतातल्या विविध प्रकारची माती इथे आम्ही आमच्या गरजेप्रमाणे मागवून घेतो. त्याचं एक ठराविक पद्धतीने त्याचं वजन करून निरनिराळे कंपोजिशन्स बनवली जातात. ते हे मातीचं स्टोरेज. या वेगळ्या प्रकारच्या क्ले ठेवलेल्या आहेत. त्याचं वजन करून पॅकेट्स बनवून मग त्याचं सिविंग केलं जातं आणि गरजेनुसार त्याच्यामध्ये पाणी ॲड करून ती पगमिलमधनं काढली जाते. ह्या मशीनला पगमिल म्हणतात. ह्या मशीनमधनं ती माती तयार केली जाते. पूर्वी जे पायाने माती मळली जायची त्याच्याऐवजी आता ती मशीनवरती तयार होते आणि अशी प्लास्टिकच्या बॅगमध्ये आम्ही स्टोअर करतो. जनरली 6 ते 8 महिने ती स्टोअर केल्यानंतर आम्ही वापरायला घेतो. तर या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारची माती आम्ही बनवतो इकडे. आता जी माती आतमध्ये मशीनवरती तयार झाली ती काम करायच्या आधी मळून घ्यायला लागते. त्याचे आपल्याला ज्या साईजचे गोळे हवेत ते वजन करून त्याची मळून तयार झाली माती की नंतर ती व्हीलवरती काम करायला घेतली जाते. मातीचे गोळे बनवल्यानंतर त्याचे आकार कसे द्यायचे ते इथे शिकवलं जातं. यांनी जवळपास एक 4 महिन्याचं ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि आता ते स्वतःचं काम करण्यासाठी इथे इंटर्नशिप करतायत. आणि या पद्धतीने ते मातीला आकार दिला. आता आपण ते कसं बनतंय पॉट ते बघूया. साधारण या आकाराचा कॉफी मग बनवण्यासाठी उपयोग होतो. हे जेव्हा लेदर आर्ट होतं तेव्हा त्याला नंतर टर्निंग ट्रिमिंग करून जो फायनल शेप असेल तो बनवला जातो किंवा हँडल लावायचं आहे त्याच्यावरती जे काही डेकोरेशन करायचं आहे ते केलं जातं. गौरव कांगडे हा कोल्हापूरहून शिकण्यासाठी आला आहे. त्याने फाईन आर्ट्सचा कोर्स केलेला आहे कोल्हापूरमध्ये. त्याच्यानंतर त्याने खानापूरला पॉटरीचं ट्रेनिंग घेतलं आहे.
त्याशिवाय तो आता ॲडव्हान्स ट्रेनिंग घेण्यासाठी आला आहे. त्याचा ऑलरेडी घरी स्टुडिओ आहे, काम चालू आहे. तरी पण पुढचं नवीन शिकण्याच्या दृष्टीने त्याने आता इथे हा कोर्स करायला सुरुवात केली आहे. सो त्याचा एक प्रोफेशनल हात तुम्हाला दिसू शकेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढं सगळा सेटअप असताना नवीन शिकायला येणं ही जी एक महत्त्वाची स्टेप त्यांनी घेतली, त्यातून त्याला बरंच काही पुढे प्रगती करता येणार आहे. विशेषतः खानापूरला वगैरे मातीची भांडी कशी बनवतात हे शिकवतात. पण सिरामिक्सचं जे ग्लेझिंगचं टेक्निक आहे किंवा काही ठराविक आता मॉडर्न पद्धतीची भांडी आहेत, हँडल पुलिंग आहे, कॉफी मग्स कसे बनवायचे, कॅसरोल्स कसे बनवायचे किंवा वॉटर पोरिंग जग कसे बनवायचे ते शिकवले जात नाहीत. तर ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी, गॅस फर्नेसमध्ये फायरिंग कसं करतात ते शिकण्यासाठी त्याने मुद्दामून एक 4 महिन्याचा वेळ द्यायचा ठरवला आहे आणि उत्तम प्रगती चालू आहे. व्हेरी गुड. याला वरती फक्त सरळ आणून फिनिश करून घे. मी गौरव काईंगडे. मी कोल्हापूरहून आलेलो आहे आणि खानापूर इन्स्टिट्यूटमध्ये मी माझा बेसिक पॉटरीचा कोर्स केला. पण त्यानंतर माझा एक 8 वर्ष व्यवसाय केल्यानंतर मला पुढं काय करायचं अजून, म्हणजे एक सेल्फ इम्प्रूव्हमेंटसाठी पुढं मला कसं काय केलं पाहिजे हे मी शोधत असताना अचानक मला रोहामध्ये एक गव्हर्नमेंटचा प्रोग्राम मिळाला आणि रोहामध्ये आल्यानंतर माझी राहायची सोय लकीली इथं सरांची ओळख झाली आणि इथे झाली. आणि इथे मी काही 2 महिने इथं या वातावरणात राहिल्यानंतर माझ्यामध्ये काहीतरी मला नवीन अवेअरनेस निर्माण झाला आणि मला वाटू लागलं की अरे नाही, आपल्याला अजून बऱ्याच गोष्टी माहीत नाही आहेत. तर त्यामुळे मी कुठेतरी एक शोधत होतो की मला आता इथं वेळ काढून कसं येता येईल. आणि मग मी इथं मार्चपासून आता आलेलो आहे. बऱ्याच गोष्टी मला नवीन माहीत होत आहेत. म्हणजे एक कुंभारकाम ज्याला एक आपण वेगळ्या नजरेनं बघितलेलं असतं, त्याला अजून कुठल्या लेवलपर्यंत नेता येऊ शकतं किंवा अजून काय यामध्ये शोधता येतं. आणि जोपर्यंत आपण काळानुसार आपल्या कामामध्ये बदल करत नाही तोपर्यंत आपली त्यामध्ये सुधारणा होत नाही आणि एक व्यवसाय म्हणून लोकांचाही त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकत नाही. यासाठी मी विचार करत आहे आणि इथं माझी प्रगती मी साधत आहे. धन्यवाद. मातीच्या वस्तू बनवून झाल्या की त्या पक्क्या करण्यासाठी भाजाव्या लागतात. ट्रेडिशनल कुंभार जो असतो तो आवे लावतो आणि त्याच्यामध्ये फायरिंग करतो, पण त्याच्यामध्ये फुटण्याचे किंवा नुकसान होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. आणि शहरामध्ये आता वूड फायरिंग अलाउड नाही किंवा लाकडं मिळत नाहीत किंवा ज्या पद्धतीने चांगलं प्रोडक्ट करण्यासाठी आपल्याला रिफाईनमेंट करायला लागते, तर त्याच्यासाठी इलेक्ट्रिकल फर्नेस वापरल्या जातात. ही विजेवर चालणारी भट्टी किंवा इलेक्ट्रिकवर चालणारी भट्टी आहे की ज्याला एक कंट्रोलर लावलेला आहे, जो कंट्रोलर कम्प्लिटली प्रोग्रामेबल आहे. एकदा भट्टीत लोड केलं आणि ऑन केलं की ते ऑटोमॅटिकली स्वतःच प्रोग्राम कंप्लीट होतं आणि त्याचं फायरिंग पूर्ण होतं. या विविध आकाराच्या बनवता येतात. आम्ही या बनवून ऑल ओव्हर इंडिया सप्लायसुद्धा करतो आणि आमच्या इनहाऊस यूजसाठी आहेत. ह्या सगळ्या 2 गॅसच्या भट्ट्या आहेत, या राखू फायरिंगसाठी वापरल्या जातात किंवा बिस्किटिंगचं जे काम असतं, जे प्रायमरी फायरिंग आहे ते ह्याच्यामध्ये होऊ शकतं. त्याशिवाय प्रोफेशनल जे प्रोडक्शनचं माझं काम चालतं त्या कामासाठी माझ्याकडे या मोठ्या भट्ट्या आहेत की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे प्रोडक्शन आहे, जेव्हा मोठी ऑर्डर असते, जास्त वस्तू बनवायच्या आहेत किंवा मोठ्या आकाराच्या काही वस्तू बनवायच्या आहेत, तेव्हा आम्ही या भट्ट्यांचा उपयोग करतो. ही साधारणपणे मी आता गेली 12-13 वर्ष ही भट्टी वापरतो आहे. एकदा इन्व्हेस्टमेंट असते, पण तुम्हाला फार चांगल्या पद्धतीने प्रोडक्शन ह्याच्यामध्ये करता येतं. तशाच ह्या गॅसच्या लहान आकाराच्या वेगवेगळ्या भट्ट्या आहेत. ह्या भट्ट्यांचा टेस्टिंगसाठी आम्ही उपयोग करतो. मोठं प्रोडक्शन घ्यायच्या आधी लहान प्रमाणात जर काही तुम्हाला प्रोडक्ट तुमचं बरोबर येते नाही येते किंवा एखादी छोटी ऑर्डर असेल तर ती पटकन बनवण्यासाठी या भट्टीचा वापर केला जातो. आता ही जी एक मोठी भट्टी आहे इथे, ही जॅपनीज पद्धतीचं जे फायरिंग असतं ज्याला अनागामा फायरिंग म्हणतात,
ते फायरिंग करण्यासाठी नवीन बनवलेली ही भट्टी आहे. यावर्षी जानेवारी महिन्यामध्ये आम्ही जपानवरनं एक पॉटर इथे इन्व्हाइट केलं होतं आणि त्यांच्या अंडर आम्ही ही भट्टी कशी वापरायची, काय करायचं, त्याचं शिक्षण घेतलं. आता पुन्हा मे महिन्यामध्ये आम्ही ह्याचं एक फायरिंग करणार आहोत आणि डिसेंबरमध्ये पुन्हा एका नवीन पॉटरला इन्व्हाइट करून भारतातल्या विविध प्रांतातली लोकं इथे येऊन आमच्याकडे ह्याचं फायरिंग शिकतात. लाकडं मिळत नसताना ह्याच्यात कसं काम केलं जातं, तर ह्याच्यामध्ये एक सोपा मार्ग आम्ही असा काढला आहे की ह्याच्यासाठी लागणारी जी लाकडं आहेत ती आमच्या शेताच्या बांधावरती आम्ही झाडं लावतो. पर्टिक्युलरली निलगिरी आहे किंवा अकाशिया आहे किंवा सुरूचं झाड आहे, जी फास्ट ग्रोईंग लाकडं आहेत, झाडं आहेत, त्यांची लाकडं या सरण्यासाठी वापरता येतात. तर आम्ही स्वतःचं फ्युएल जनरेट करून वापरू शकतो. हा एक नवीन विचार ठेवून त्याच्या पद्धतीने कसं काम करायचं, लागणारी लाकडं किती असतात, त्यावेळी किती झाडं लावायला लागतील, म्हणजे त्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन कसं बसवायचं, त्याचा आत्ता आम्ही प्रयोग करतो आहोत. साधारणपणे 2 वर्षांतर आमचं ते सगळं कॅल्क्युलेशन टेबल बसेल आणि मग त्याचं इम्प्लिमेंटेशन गावातल्या कुंभारासाठी आम्ही करू शकतो. हे माझं एक गेल्या 15 दिवसातलं हे काम आहे आणि त्यातनं तयार झालेली पॉट्स तशी येतात. भारतामध्ये आयकॅफ म्हणून आम्ही एक संस्था सुरू केली आहे की जेणेकरून भारतातल्या सगळ्या नवीन मुलांना सिरॅमिक्समध्ये नवीन प्रगती करण्यासाठी किंवा त्यांना काही मदत हवी असेल तर त्याचा विचार करून किंवा ज्या कोणाला सिरॅमिक्समध्ये जे काही नवीन शिकायचं आहे ते सगळं एका प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी आयकॅफ नावाची आम्ही संस्था सुरू केली आहे. आयकॅफच्या तर्फे आम्ही दरवर्षी 4 मुलांना स्कॉलरशिप देतो आणि ती वेगवेगळ्या स्टुडिओमध्ये जाऊन काम करतात. यावर्षी 2 मुलांना माझ्या स्टुडिओमध्ये आम्ही स्कॉलरशिप दिलेली आहे. ही दोन्ही मुलं बोर्डावरनं आलेली आहेत. बोर्डामधनं त्यांनी स्कल्पचरमध्ये मास्टर्स कोर्स केला आहे आणि सिरॅमिक्स मीडियममध्ये ते काम करतात. तर तिथे त्यांना एक ठराविक टेक्निकल गोष्टी शिकवल्या जातात किंवा काही गोष्टी एक्सपोजर मिळत नाही. मग त्या सगळ्या गोष्टी त्यांना एक्सपिरियन्स इथे करायला मिळण्यासाठी म्हणून ते इथे आलेले आहेत. एक महेश म्हणून मुलगा आहे आणि एक दीपल म्हणून मुलगी आहे. दीपल आहे ती राजस्थानची मुलगी आहे आणि महेश हा ओरिसावरनं इकडे आलेला आहे. हे अजून 20 एप्रिलपर्यंत इथे राहतील. साधारण त्या दरम्यान त्यांच्या तयार झालेल्या कामाचं एक एक्झिबिशन आम्ही करणार आहोत. ते आम्हाला जसं शक्य असेल त्याप्रमाणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तो आपण शाळेत जाताना मुलांना पाटी देणं किंवा सगळ्या पाढ्यांपासनं ते अक्षर गिरवण्यापर्यंत पाटीचा उपयोग केला जायचा. आता पाटी ही इतिहास जमा झालेली आहे. तिला फुलं वाहण्यात आलेली आहेत कारण सगळं आता इलेक्ट्रॉनिक झालं आहे. इवन 4 महिन्याचा मुलगासुद्धा मोबाईलमध्ये अडकलेला आहे. ते दाखवण्यासाठी हे महेशने तयार केलेलं त्याचं स्कल्पचर आहे. तर ते अशा विविध कल्पना मातीमध्ये सुंदररित्या तुम्हाला दाखवून काय समाजात बदल घडलेत याची जाणीव करून द्यायचं काम कलाकार हा नेहमीच करत असतो. त्याचं हे एक उत्तम उदाहरण. सिरॅमिक्समध्ये 2 भाग आहेत. एक म्हणजे तुम्ही प्रोडक्शनचं काम करू शकता की जिथे तुम्ही दररोजच्या वापरासाठीची जी भांडी आहेत, जसे कप आहेत, प्लेट्स आहेत किंवा कुंड्या आहेत किंवा फ्लॉवर पॉट आहेत, अशा वस्तू बनवू शकता. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जसं अभ्यासामध्ये तुमच्याकडे मराठी विषय शिकवला की तुम्हाला एक तर वाचनाचा आनंद घेता येतो किंवा तुम्हाला स्वतःचं लेखन करता येतं आणि फार थोड्या लोकांना कविता लिहिता येतात. तर कविता लिहिणं हे कुठे शिकवलं जात नाही. भाषा कशी लिहायची, भाषेचा अवेअरनेस तुम्हाला दिला जातो. आता आपण पाहिले की बहिणाबहिणी पण कविता केल्या, त्या कुठच्याच शाळेत गेल्या नव्हत्या. ते तुम्हाला उपजत तुमच्याकडे संवेदनशीलता असेल तर तुम्ही ते तुमच्या मनातले विचार वेगवेगळ्या मीडियममधनं लोकांसमोर मांडू शकता. काही जणं शब्दातनं म्हणतात, काही चित्रातनं म्हणतात, तर काही जणं मातीचे स्कल्पचर्स करून हे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवतात किंवा ते स्वतःचे विचार प्रकट करतात. ते आवडणं न आवडणं हे वेळेवर अवलंबून आहे, काळावर अवलंबून आहे किंवा त्या माणसांनी त्याचं जे समाजातली माणसं आहेत त्यांनी त्यातनं बोध घेऊन काय सुधार करायचा हे ठरवणं आवश्यक आहे. नमस्कार सर, मेरा नाम महेश मेहरा है। मैं उड़ीसा से हूँ और ये इंडियन सिरामिक आर्ट फाउंडेशन की तरफ से अनबी स्पॉन्सर के मैं यहाँ रेसिडेंसी 2 महीने के लिए अभी प्रैक्टिस कर रहा हूँ। तो आईकैप इंडियन सिरामिक आर्ट फाउंडेशन जो है उनमें हम फॉर्म अप्लाई किए थे और अनबी आर्ट सेंटर जो पोट्री आर्ट सेंटर है, यूनिवर्सिटी फाइन आर्ट कॉलेज से मास्टर डिग्री किया और यहाँ के मेरे आर्ट वर्क में जो सिरामिक आर्ट वर्क में डेवलप करने के चांस मिला, अपॉर्चुनिटी मिला। तो मैं यहाँ ग्लेजेस का प्रोसेस है, क्ले बॉडी का प्रोसेस है, जो
टेक्निकली सिरामिक में पॉसिबिलिटीज़ है उसको सब डेवलप कर रहे हैं। और संदीप सर के टेक्निकली जो आइडिया और वो है सब शेयर करते हैं, तो उसमें हमको काफ़ी डेवलपमेंट हो रहा है, हमारे आर्ट वर्क में इम्प्रूव हो रहा है। तो हम यहाँ काफ़ी कुछ ग्लेजेस का अभी प्रोसेस जो है प्रैक्टिस किए सीखे, और उसमें हम अभी टेस्टिंग कर रहे हैं कि और नया पॉसिबिलिटीज़ कुछ है, तो संदीप सर की जो गाइडेंस है उसको हमको बहुत फ़ायदेमंद हो रहा है। आपके गांव से जो मिट्टी लाया जी। उसका क्या हुआ? यानी आपको हमने सजेस्ट किया था कि गांव से मिट्टी ले आओ, उसका भी आपको फायदा होगा, उसके बारे में कुछ बताइए। और एक क्ले टेस्टिंग का उड़ीसा का एक टेराकोटा क्ले जो कि पोटर्स लोग एक कम रेंज में फायरिंग करके उसको पॉसिबिलिटीज़ उसका हम यहाँ डेवलप किए। जो एक टेराकोटा का लोकल मिट्टी होता है वो उड़ीसा से मैं यहाँ लाया और उसको प्रोसेस करके अलग अलग फायरिंग में उसको टेस्ट किया। जो पॉसिबिलिटीज़ है काफ़ी सेटिस्फेक्शन मिला, और उसमें और क्या इम्प्रूव होगा वो भी हम टेस्ट करेंगे, और जो भी पॉसिबिलिटीज़ है उसमें हम उसका फ़ायदा उठाएंगे। साधारणपणे 10वी किंवा 12वी झाल्यानंतर शिक्षण घेता येत नाही, घरची परिस्थिती नाही, म्हणून बरेच जण मुंबईला जातात किंवा काही काम शोधतात. तर ते काम शोधताना त्यांनी अशा पद्धतीचं काम शोधावं की जिथे त्यांना स्वतःच्या हातात एखादं स्किल येऊ शकेल, की जेणेकरून त्या स्किलवर इंडिपेंडेंटली ते स्वतःचा व्यवसाय काहीतरी करू शकतील. कारण आत्ताची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये नोकरी मिळणं हे फार कठीण होत चाललं आहे. तर तुम्ही एखादी गोष्ट स्वतः शिकलात, एखादी कला हस्तगत केली, तर त्या कलेमध्ये प्रोफेशन घेता येतं. हे माझ्या उदाहरणावरून मी तुम्हाला सांगू शकतो. आणि अशी होतकरू जे विद्यार्थी ITIसाठी जातात की जिथे तुम्हाला प्लंबिंगचा ट्रेड मिळतो, मेकॅनिकलचं ट्रेड मिळतात, तसंच सिरामिक्समध्ये सुद्धा तुम्ही शिक्षण घेऊन तुमची पुढे करिअर बनवू शकता. आपल्याकडे इथल्या विगोलीमध्ये एक चांगलं उदाहरण आहे, म्हणजे निलेश बेंडखळे म्हणून मुलगा आहे की ज्याने 10-12 वर्ष आकार पॉटमध्ये सर्व्हिस केली आणि आज त्याचा स्वतःचा एक स्टुडिओ उभा आहे. तो स्वतःची गाडी घेऊन सुद्धा व्यवस्थित फिरू शकतो. म्हणजे ह्या व्यवसायामध्ये फार स्कोप आहे. हे स्किल असं आहे की फार कमी लोकांना ह्याच्यामध्ये काम करता येऊ शकतं. त्याच्यामुळे आज ह्याला डिमांड फार मोठी आहे, ह्याला फ्युचर चांगलं आहे. आणि मातीच्या वस्तू वंशपरंपरागत आपण हजारो वर्ष करतो आहोत आणि माणसं वापरतात. त्याच्यात नवीन नवीन प्रयोग करणं आणि आत्ताची जी मुंबईतली किंवा शहरांमधली गरज आहे त्या पद्धतीची भांडी जर तुम्ही बनवायला शिकलात तर तुम्हाला खूप त्याच्यामध्ये काम करता येण्याची शक्यता आहे. तुमचं स्वतःचं तुम्ही करिअर त्याच्यामध्ये घडवू शकता. या व्यवसायासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काम करायला जागा लागते. मुंबईत आम्हाला ती जागा उपलब्ध नसते, आम्हाला ती भाड्याने घ्यायला लागते किंवा इंडस्ट्रियल गाळे विकत घ्यायला लागतात. इथे गावात प्रत्येकाच्या घरापाठी जी काही थोडी मोठी जागा आहे त्याच्यात तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. त्यासाठी जो काही गायडन्स आवश्यक आहे, जी काही तुम्हाला मशिनरीची गरज लागेल, त्यात आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत. तुमचे काही अडचणी असतील किंवा माहिती हवी असेल तर माझ्याशी संपर्क करायला हरकत नाही. इथे गावात जेव्हा मी इथे व्यवसाय सुरू केला तेव्हा काही मुलं कामाला यायला लागली. त्यामध्ये बरीचशी मुलं अशी आहेत की जी 10वी झालं किंवा 12वी झालं आहे किंवा 10वी-12वीचं शिक्षण घेत असताना माझ्याकडे पार्ट टाईम शिकायला येतात. त्यातली काही मुलं व्यवस्थित पुढे मातीकामसुद्धा शिकतात. नुसतंच माती मळून देणं किंवा भट्टी लावणं किंवा मेकॅनिकलची कामं करणं, त्याच्याऐवजी ते मातीकामामध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांना मी इथे शिक्षण देतो. त्यातलं एक उत्तम उदाहरण म्हणजे राहुल सोनावणे म्हणून दुर्दुर्लीचा एक मुलगा आहे की जो माझ्याकडे पार्ट टाईम कामाला लागला. त्याने माझ्याकडे कंप्लीट शिक्षण घेतलं आणि तो आता सुरुवातीला मुंबईला IAS संस्थेमध्ये स्टुडिओ इन्चार्ज म्हणून कामाला लागला आणि आता तो ओमानला एका सिरामिक स्टुडिओमध्ये कामाला आहे. तर अशा पद्धतीने जर तुमच्याकडे काम करण्याची तयारी असेल तर आम्ही इथे पूर्ण शिक्षण इकडच्या लोकल मुलांना देऊ इच्छितो. ज्यांना कोणालाही करिअर म्हणून ह्याच्यामध्ये काम करायचं असेल तर ह्याच्यामध्ये भरपूर स्कोप आहे. मुलांनी यावं, शिकावं अशी आमची इच्छा आहे. अन्वी पॉटरीमध्ये 4 महिन्याचे रेसिडेन्सीज आहेत किंवा इंटर्नशिपसाठी मुलं येऊन राहतात किंवा ग्लेझिंगसाठी पर्टिक्युलरली एक 2 आठवड्याचा कोर्स आहे, एक इंट्रोडक्टरी कोर्स आहे किंवा म्युरल्स आहे, राखू पॉटरीचं आहे. असे विविध छोटे छोटे कोर्सेस आम्ही स्पेशलायझेशनचे ऑफर करतो की जेणेकरून ज्यांचं सिरामिक्समध्ये शिक्षण झालं पण एखाद्या पर्टिक्युलर विषयाचं त्यांना ज्ञान हवं असेल तर ते इथे येऊन शिकू शकतात. आज आपण या ठिकाणी अन्वी पॉटरी विघवली या ठिकाणी उपस्थित आहोत. खूप दिवसापासून इच्छा होती अन्वी पॉटरी या संबंधी ऐकून होतो,
तर मनामध्ये इच्छा होती की लवकरात लवकर या ठिकाणी भेट द्यावी आणि इथलं जे कामकाज चालतं, मातीला आकार देण्याचं जे काम चालतं, जे विविध प्रकारच्या प्रतिकृती घडतात आणि अगदी आपल्या देशामध्येच नाही तर अगदी विदेशापर्यंत या पोचतात. तर हे पोचवण्याचं जे काम करणारे हात आहेत, त्यांना आपण भेट द्यावी आणि त्यांच्यातली ही कलाकृती आपण प्रत्यक्ष या डोळ्यांनी याची देही याची डोळा जाणून घ्यावी, अशी जी इच्छा होती ती यानिमित्त आज पूर्ण झाली. आणि माननीय श्री संदीप मंचेकर ज्या प्रकारे इथं काम करतायत ते खरोखरच अतिशय अद्भुत असं काम आहे, विलोभनीय असं काम आहे. मी या निमित्तानं हे सगळं पाहून खूप मनाला समाधान मिळालेलं आहे की हे जे कलाकार आहेत या कलाकारांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि समाजातून यांना प्रबलन देऊन त्यांना निश्चित त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा द्यायला हव्यात. तर मी सर्वांना यानिमित्त आवाहन करीन, जो आनंद मला मिळाला तोच आनंद आपल्यालाही नक्की मिळू शकतो. आपण सर्वांनी अगदी जिथे असाल तिथून ह्या माणगाव तालुक्यातील विघवली या गावी अन्वी पॉटरीला भेट द्यावी आणि आपणही हा आनंद आपल्या डोळ्यांनी पाहावा, एवढीच इच्छा आहे.